वाहतुकीचे नियम हे वाहन चालक व नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता बनविले आहेत. मात्र अनेक वाहन चालक नियमांचे पालन करत नसल्याने ते स्वतःबरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालत असतात. तसे होऊ नये याकरिता अशा वाहन चालकांवर कारवाई केली जाते. डोंबिवलीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील व वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत. डोंबिवलीत मुख्य रस्त्यांवर वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांवर होत असलेली कारवाई पाहून काही रिक्षा चालकांनी तिथून पळ काढला, तर दुचाकी व चारचाकी वाहनांनी नियमांचे पालन केले. तर दारू पिऊन वहीत आहे की नाही हे वाहतूक पोलीस ब्रेथ एनालायझर मशीनने तपासणी करत होते. 31 डिसेंबरच्या निमित्ताने तळीराम दारू पिऊन वाहन चालू नये याकरिता वाहतूक पोलीस तपासणी करत आहेत. काही रिक्षा चालकांनी हेडलाईट चुकीच्या पद्धतीने लावल्याने समोरील वाहन चालक अथवा रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकांचा अपघात होऊ शकतो. अशा हेडलाईट लावणाऱ्या रिक्षा चालकांवरही कारवाई करण्यात आली. जय हिंद. डोंबिवली वाहतूक शाखेमार्फत सर्व डोंबिवलीतील रहिवाशांना, नागरिकांना वाहतूक नियमांचं पालन करण्याबाबत आम्ही सूचित करत आहोत. जे जे या नियमाचा भंग करत आहेत त्यांच्यावरती नियमितपणे कारवाई सुरू आहे. यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. सर्वांनी वाहतूक नियमाचं पालन करावं आणि रस्ते वाहतुकीसाठी खुले राहतील याबाबत दक्षता घ्यावी. कारवाई करताना आपण इथं सर्व प्रकारच्या वाहनांवर कारवाई करत आहोत. हेल्मेट सक्ती आता शासनाने केलेली आहे, त्याप्रमाणे सर्वांनी हेल्मेट वापरावेत. फ्रंट सीट विदाउट युनिफॉर्म कोणी रिक्षा चालकानं रिक्षा चालवू नये. आम्ही सर्वांना याबद्दल सूचना देत आहोत, त्या पद्धतीने कारवाई करण्यात येत आहे. 31 डिसेंबरच्या अनुषंगाने आपलं आव्हान असेल की नववर्षाच्या अनुषंगाने कोणीही मद्य पिऊन वाहन चालवणार नाही, कोणत्याही अपघातास निमंत्रण देणार नाही. सर्वांनी सुरक्षितपणे नववर्षाचं स्वागत करावं अशा आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत.